सर्वांना माझा नमस्कार. नफ्या तोट्याच्या आजच्या तासिकेमध्ये आपण परत वेगवेगळ्या पद्धतीची जी उदाहरणं आहेत, नफ्या तोट्याची वेगवेगळ्या पद्धतीची उदाहरणं आपण घेणार आहोत. तर आजचं पहिलं उदाहरण आपण या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे आणि उदाहरण पहिलं लिहून ठेवल्याच्या नंतर मी तुम्हाला काल सांगितल्याप्रमाणे आपल्याला याच्यामध्ये नेमकं काय बघायचंय, तर याच्यामध्ये आपल्याला प्रश्न व्यवस्थिशीर वाचून घ्यायचा आणि प्रश्न व्यवस्थिशीर वाचून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये साधारणपणे मी तुम्हाला काल म्हटल्याप्रमाणे नफा तोटा वर प्रश्न असत तर पहिल्या प्रथम खरेदी, विक्री आणि या प्रश्नामध्ये काय आलाय? नफा आलाय. काय आलाय? नफा आलाय. तर हे बघत असताना आता ह्या तीन घटक आहेत, खरेदी, विक्री आणि शेकडा नफा. प्रश्न वाचल्याच्या नंतर आपल्या हे लक्षात येईल, खरेदीच्या 1/5 नफा घेऊन, म्हणजे खरेदीची जी किंमत आहे त्या खरेदीच्या किमतीच्या 1/5 नफा घेऊन एक पंखा एका दुकानदारानं विकला आणि तो 720 रुपयाला विकला. म्हणजे इथं ही काय दिली? ही एक संख्या दिली, 720, म्हणजे विक्रीची किंमत दिली. आणि आपणाला या ठिकाणी खरेदीची किंमत आणि नफा दिलेला आहे, परंतु तो शब्द रूपात दिलेला आहे. आणि मग हा प्रश्न सोडवत असताना पहिल्या प्रथम मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे हे तीन घटक आपल्याला इथं महत्वाची भूमिका बजावतात. आणि ही महत्वाची भूमिका बजावत असताना या तीन घटकापैकी कोणतेही दोन घटक जर आपल्याला माहित असतील तर दोन घटकावरून आपल्याला तिसरा घटक काढता येतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. नफ्या तोट्यावर जर प्रश्न असेल, प्रश्न वाचवायचा, प्रश्नामध्ये काय काय दिले? खरेदी दिली का? विक्री दिली का? नफा दिलाय का? तोटा दिलाय का? शेकडा नफा दिलाय का? शेकडा तोटा दिलाय का? काय काय दिले त्याची एक यादी करायची. आणि यादी केल्याच्या नंतर प्रत्येकाच्या समोर प्रश्नामध्ये काय काय आलं ते फक्त व्यक्त करायचं, मांडायचं. आणि मग मांडल्याच्या नंतर आपण या ठिकाणी आपल्याला एक संख्या आपल्याला दिसली, म्हणजे ही संख्या जी आहे 720 ही याची विक्रीची किंमत आहे, म्हणून या ठिकाणी आपण विक्रीची किंमत मांडलेली आहे. आता आपल्याला दोन राहिले. काय राहिले? खरेदी राहिली आणि नफा राहिला. आता आपल्याला काय करायचंय? तर पंख्याची खरेदी किंमत काढायची. खरेदी किंमत किती आहे हे आपल्याला माहित नाही. मग जी गोष्ट माहित नाही त्या गोष्टीसाठी आपण काय करतो? त्याच्यासाठी आपण x चल गृहीत धरतो. म्हणजे आपण काय केलं की खरेदी किंमत ही x घेतली आणि मग त्यानं काय सांगितलं? खरेदी किंमत माहित आहे आणि मग त्यानं काय सांगितलं? खरेदीच्या, तुम्हाला आता नफ्याच्या पुढं नफा काय झालाय तो मांडायचा आहे. मग नफ्याच्या पुढं नफा काय झालाय हे मांडायचं असत तर आपल्याला काय सांगितलं त्यानं? खरेदीच्या, म्हणजे खरेदी किती आहे? खरेदी x आहे आणि x च्या 1/5 नफा झाला. बघा इकडं, च्या म्हणजे काय? गुणिले x च्या 1/5 नफा झाला. असं असतं. खरेदीच्या 1/4 नफा झाला तर x गुणिले काय आले असते? 1/4 आले असते. या खरेदीसाठी आपण x गृहीत धरलं आणि खरेदीच्या 1/5 नफा झाला, म्हणजे या ठिकाणी नफा किती झाला? 1/5 नफा झाला. हा नफा या ठिकाणी तुम्ही व्यक्त करायचा, मांडायचा. आपण तो मांडलेला आहे. आणि मग आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय काढायचे? या प्रश्नामध्ये आपल्याला खरेदीची किंमत काढायची. आणि खरेदीची किंमत काढत असताना आणि जर नफा झाला तर विक्री किंमतीचं जे सूत्र आहे ते सूत्र तुम्ही मांडलं तरी चालते. बघा, विक्री किंमत बरोबर आहे खरेदी अधिक नफा. हे तुम्ही सूत्र तुम्हाला माहित आहे की नाही? हे काय? विक्री किंमत बरोबर आहे खरेदी किंमत अधिक नफा. म्हणजे नफा झाल्यावर खरेदी किमतीमध्ये मिसळ येतात आणि तोटा झाल्यावर आपण काय करतो? तोटा झाल्यावर काय करतो? खरेदी किमतीमधून तोटा
वजा केल्यावर येणारी किंमत ही कशाची असते? विक्रीची किंमत असते. आणि काय नाही, आता ही समानतेची डावी बाजू आहे आणि समानतेची उजवी बाजू. मग ही समानतेची डावी बाजू आणि समानतेची उजवी बाजू असल्यामुळं या ठिकाणी ही जी विक्री किंमत आहे त्या विक्री किमतीच्या खाली विक्री किंमत मांडायची. ते 720 रुपये मांडले. खरेदी किती आहे? खरेदी X आहे ही मांडली. नफा किती आहे तो मांडला. नफा किती आहे? 1/5 हा नफा मांडला. आणि हा नफा मांडल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचंय? या दोघांची बेरीज करायची. ह्या दोघांची बेरीज करीत असताना अपूर्णांकाची बेरीज कशी करायची ते तुम्हाला माहिती. मग ह्या दोघांची बेरीज काय ती? याचा छेद काय करायचा आहे? 5 करायचा आहे. म्हणजे याला का न गुणायचं? 5 न गुणायचं. छेदालाही 5 न गुणायचं आणि अंशालाही 5 न गुणायचं. एक स्टेप मुद्दाम वाढवतो. हे काय आलं? 5x/5 अधिक x/5. हे कशाच्या बरोबर आहे? ही विक्री किमतीच्या बरोबर आहे. विक्री किंमत किती आहे? 720 आहे. मग खाली इथं बघा, हे 720 बरोबर या दोघांची जर बेरीज केली तर दोघांची बेरीज काय येते? 6x/5. आता तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला मला ह्या x ची किंमत काढायची आणि मग x ची किंमत जर काढायची असेल तर x कोणीही एका बाजूला ठेवायची. त्याच्या डाव्या बाजूला कोणत्या संख्या आहेत ते लिहायच्या 720 आणि हे 6/5 ही संख्या बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आणत असताना भागिले उलट गुणिले होती. म्हणजे ही अशी होती. या संख्येची आपण गुणाकार व्यस्त संख्या लिहितो. आणि परत मग इथं बघा, हे 6 1 6 6 2 12 आणि शून्याला शून्य काय आले? 120 आले. आणि मग 120चा अंशस्थानी काय उरलं? 120 गुणिले 5. आणि मग 120 आणि 5चा गुणाकार जर आपण केला ते 5 0 0 हे 5 2 10 0 आजचाला 1 5 1 5 आणि 6. म्हणजे या ठिकाणी X ची किंमत काय आली? 600 रुपये आली. 600. म्हणजे ही कशाची किंमत आली? X ची किंमत आली. मग X ची किंमत काय आली? मग इथं ह्या X बरोबर काय आले? X बरोबर 600 आले. हे 600 आहे की नाही? आता आपल्याला काय काढायचंय? जर तुम्हाला नफा किती झाला हे जर विचारलं तर तुम्ही काय केलं पाहिजे? याच्या म्हणजे काच्या 600च्या 1/5 पट करा. या बघा, हे 600चा 1/5 पट बरोबर बघा 5 1 5 हे 5 1 5 5 2 10 शून्याला शून्य काय आला? नफा 120 रुपये नफा आला. इथे किती आली? खरेदी किंमत 600 रुपये. तुम्हाला जे विचारलं ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलंय? खरेदी किंमत विचारली. मग खरेदी किंमत काय आली? 600 आली. 600 काय आली? या ठिकाणच्या X ची किंमत जी आली ती आपण ह्याची किंमत लिहिली. नफा कधी झाला? 120 रुपये झाला. विक्री किंमत किती आहे? 720 रुपये. नफ्याची हे बघा, ह्या खरेदी किमतीची आणि विक्रीची बेरीज ही नफ्या इतकी आली का? आली. म्हणजे या पद्धतीनं हे जर गणित केलं तर याचं उत्तर काय येते? 600 रुपये येते. अशा पद्धतीनं पहिल्या प्रथम हे गणित करत असताना गणित आपण व्यवस्थितशीर वाचलं पाहिजे. आणि गणित व्यवस्थितशीर वाचल्याच्या नंतर आपल्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतात. कोणकोणत्या गोष्टी लक्षात येतात? या ठिकाणी प्रश्न काय आहे? या 3 घटकापैकी कोणकोणते घटक दिले ते आपण त्याची अगोदर मांडणी केली पाहिजे. आणि मांडणी केल्याच्या नंतर ते सूत्रामध्ये ठेवून ते जर आपण व्यवस्थित सोडवलं तर गणित आपलं अजिबात चुकत नाही. अशा पद्धतीनं आपण या प्रश्नामध्ये जी काय आहे पंख्याची खरेदी किंमत विचारली होती ती खरेदी किंमत आपण या ठिकाणी काढलेली आहे. आणि मग ही काढलेली खरेदी किंमत आहे याचा अर्थ अशा पद्धतीनं आपण हे गणित काय केलं पाहिजे? सोडवलं पाहिजे. हे गणित असं तुम्ही सोडवा. पुढील प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढचा प्रश्न, एक वस्तू छापील किमतीवर एक वस्तू छापील किमतीवर 10%
सूट देऊन 10% सूट देऊन विकली, दहा टक्के सूट देऊन विकली. त्याचा अर्थ काय? एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट देऊन विकली. याचा अर्थ मी तुम्हाला काल म्हटल्याप्रमाणे दुकानदार आपल्या मालाचा खप होण्यासाठी अशा आकर्षक योजना जाहीर करते आणि त्याच्यावर बाहेर एक बोर्ड लावतात, या ठिकाणी 10% सूट देण्यात येईल. म्हणजे तुम्ही जर 100 रुपयाचा एखादा 100 रुपयाच्या जर तुम्ही वस्तू खरेदी केल्या आणि त्याच्यावर जर तुम्हाला 10% सूट दिली तर ती वस्तू तुम्हाला किती रुपयाला मिळते? 90 रुपयाला मिळते. म्हणजे काय दिली दुकानदारानं? 10% सूट दिली. त्याची छापील किंमत ही 100 रुपये होती, पण 100 रुपयाची वस्तू तुम्हाला दुकानदारानं 90 रुपयाला दिली. याचा अर्थ तुम्हाला दुकानदारानं 10% काय केली? सूट दिली. म्हणजे हा या पहिल्या वाक्याचा इथपर्यंत अर्थ होतो. त्यानंतर तरी सुद्धा बघा, तरी सुद्धा दुकानदाराला तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. 20% नफा होतो. 20% काय होतो? नफा होतो. समजा त्या दुकानदारानं 10% सूट देऊन एखादी वस्तू विकली, आहे की नाही? म्हणजे 10% सूट देणं म्हणजे 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला विकणं, आणि तेवढ्याला विकली तरीही दुकानदाराला तोटा होत नाही, तर नफा होतो. नफा किती होतो? 20% नफा होतो. जर सूट न देता ती विकली, सूट न देता ती विकली, तर छापील किमतीच्या शेकडा किती नफा होईल? छापील किमतीच्या शेकडा किती नफा होईल? 10%, 20%, 25% आणि 30%. या प्रश्नामध्ये आपणाला प्रश्न थोडा फिरून विचारलेला आहे आणि प्रश्नाचं अगोदर प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा, आणि प्रश्न व्यवस्थित वाचल्याच्या नंतर आपणाला अनेक गोष्टी लक्षात येतात. पहिलं वाक्य, एक वस्तू छापील किमतीवर 10% सूट देऊन विकली. म्हणजे याच्यामध्ये काय होईल? ती छापील किंमत जी आहे त्या छापील किमतीपेक्षा सूट दिल्यामुळं त्या वस्तूची जी विक्रीची किंमत आहे ती कमी होईल का जास्त होईल? कमीच होईल. काय होईल? सूट दिल्यामुळं ती त्या वस्तूची विक्रीची किंमत काय होणार आहे? ती कमी होणार आहे. आणि मग ह्या ठिकाणी ह्या वस्तूची छापील किंमत काय होणार आहे? 10% सूट देऊन विकली तर तरी सुद्धा दुकानदाराला 20% नफा होतो. जर सूट न देता ती विकली तर छापील किमतीच्या शेकडा किती नफा होईल? तर या ठिकाणी जर आपण छापील किंमत बघा, या ठिकाणी आपण ही जी छापील किंमत आहे ही छापील किंमत बरोबर आणि खरेदी किंमत आहे. हे दोन घटक अतिशय महत्वाचे आहेत. छापील किंमत आणि खरेदी किंमत.
म्हणजे किंवा त्याची मूळ किंमत. समजा एखाद्या दुकानदाराने किंवा एखाद्या व्यावसायिकाने एखाद्या प्रोजेक्ट सुरू केला, त्याचं जे उत्पादन काढलं, त्या उत्पादनावर त्याला केवढ्याला ती वस्तू पडली, सगळा खर्च जाता, आहे की नाही, मेंटेनन्स वगैरे सगळा खर्च जाता, आणि मग त्यानं केवढ्याला विकली. या दोघांमधला जो फरक आहे तो फरक म्हणजे काय आहे, या छापील किमतीचा शेकडा नफा आहे. मग या प्रश्नामध्ये सरळ सरळ आपल्याला असं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे या प्रश्नामध्ये? आपल्याला सरळ सरळ असं सांगितलेलं आहे की कंप्लीट आणि कंप्लीट नफा झालेला आहे, शेकडा नफा झाला. मग ह्याच्यामध्ये हे दोन गोष्टी तुम्ही अतिशय बारकाईने लक्षात ठेवायच्या, छापील किंमत आणि खरेदी किंमत. आणि छापील किंमत आणि खरेदी किंमत या दोघांमधला जो फरक आहे, मग आपण काय करायचं, छापील किंमत ही या ठिकाणी 100 रुपये तुम्ही गृहीत धरायची. ही छापील किंमत काय केली, ही 100 रुपये आपण गृहीत धरली. आणि मग छापील किंमत जर तुम्ही 100 रुपये गृहीत धरली तर त्यावेळेस ह्या इतक्या याच्यातून ही वस्तू किती रुपयाला तुम्ही खरेदी केली होती ती आपल्याला काढता येते. आणि या ठिकाणी परत काय दिले, शेकडा सूट दिली. आणि ही शेकडा सूट बरोबर 10 आहे. आणि याच्यावर शेकडा नफा परत दिलाय, ही शेकडा नफा बरोबर किती दिलाय, 20 दिलाय. हे इतकं जर आपण मांडलं तर या इतक्या माहितीवरून या 3 घटकावरून आपल्याला याची खरेदी किंमत काढायची आहे. पण याची खरेदी किंमत काढत असताना बघा, या प्रश्नामध्ये याची जर आपल्याला खरेदी किंमत काढायची असेल, आपल्याला काय काय दिले प्रश्नामध्ये, छापील किंमत दिली आहे की नाही, ती काय केली आपण गृहीत धरली. खरेदी किंमत नाही दिली, शेकडा सूट दिली, आणि त्यावर परत शेकडा नफा दिलाय. मग ह्या इतक्या माहितीवरून, ह्या 2 माहितीवरून आपल्याला या ठिकाणी त्या खरेदी किंमत जर काढली आणि छापील किंमत जर आपण तुम्ही 100 रुपये गृहीत धरली तर याच्यामधला दोघांमधला डिफरन्स 100 पैकी म्हणजे काय येणार, शेकडेवारी येणार. हे 100 का घेतले तर आपल्याला शेकडेवारी काढायची. 100 या संख्येच्या संदर्भात आपण त्या खरेदी किमतीची काय केलेली आहे, तुलना केलेली आहे. आणि मग या ठिकाणी बघा, खरेदी म्हणजे खरेदी किंमत बरोबर छापील किंमत, खरेदी किंमत बरोबर छापील किंमत गुणिले 100 वजा शेकडा सूट. 100 वजा शेकडा सूट छेद 100 अधिक शेकडा नफा. अंशस्थानी काय लिहायचं, 100 वजा शेकडा सूट. छेदस्थानी काय लिहायचं, 100 अधिक शेकडा नफा. आणि मग काय लिहायचं, छापील किंमत लिहिली. आणि मग या ठिकाणी तुम्ही जर छापील किंमत जर 100 गृहीत धरली, ते 100 गुणिले, आता 100 वजा शेकडा सूट म्हणजे या ठिकाणी काय येणार, 100 वजा शेकडा सूट किती आहे, 10. आणि छेद 100 अधिक शेकडा नफा हा 20 आहे. आणि मग या ठिकाणी या गणितामध्ये 100 गुणिले 100 मधून 10 गेले, खाली राहिले 90, आणि इथं आले 120. ही जी मांडणी आहे ही मांडणी आपण या ठिकाणी केलेली आहे. आता बघा, हे 1 शून्य कटला, हे 1 शून्य कटला. 9ला आणि 12ला कशानं भाग जाईल, 3 न भाग जाईल. हे 3 त्रिक 9, हे 3 चौक 12, 3 त्रिक 9, 3 चौक 12. आणि ही 4 1 4, या 4 जर 100ला भागितलं भागाकार किती येते, 25 येते. आणि 25 त्रिक काय येते, हे 75 रुपये. म्हणजे या ठिकाणी त्या वस्तूची जी खरेदी किंमत आहे ती खरेदी किंमत काय येते, ती खरेदी किंमत 75 रुपये येते. केव्हा येते, जर त्याची छापील किंमत जर आपण 100 रुपये धरली तर. आणि मग या ठिकाणी हे काय आलं, हे छापील
खरेदी किंमत किती आली? 75 आली. मग 75 म्हणल्यावर या ठिकाणी हा जो या दोघांमधला जो फरक आहे, हा दोघांमधला फरक काय आला? 25% आला. म्हणून या ठिकाणी जो शेकडा नफा आहे, तो शेकडा नफा काय येतो? हा शेकडा नफा बरोबर 25 येतो. आहे की नाही? मग अशा पद्धतीनं आपल्याला ह्या गणिताला काय करायचंय? ह्या गणिताला सामोरं जायचंय. आणि गणिताला सामोरं जात असताना आपल्याला या प्रश्नामध्ये हे असे प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचे आहेत. थोडासा किचकट असा हा भाग आहे, थोडस समजून घ्या. आणि समजून घेतल्याच्या नंतर तुम्ही परत याची प्रॅक्टिस जर केली तर हे नेहमी काय होते? लक्षात राहते. अशा पद्धतीनं आपण या गणिताला, ह्या दोघांमधला फरक म्हणजे काय आहे त्याची शेकडा नफा झाला, आहे की नाही? तर या ठिकाणी मग ह्याचं जे उत्तर आहे हे पर्याय क्रमांक 3चं असं याचं उत्तर आहे. तर थोडस असा किचकट वाटणारा भाग आणि थोडस एकदा दोनदा तुम्ही जर अशी प्रॅक्टिस केली तर गणिताला आता तुम्ही सोडवत असताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कोणतंही गणिताचं पुस्तक असो, त्या गणिताच्या पुस्तकामधला नफा तोट्याचा धडा काढायचा आणि त्याच्यावरचे जेवढे प्रश्न असतील तेवढे प्रश्न तुम्ही काय करायचे? सोडवायचे. बघा पुढचा प्रश्न, 40 वस्तूची खरेदी 30 वस्तूच्या विक्री एवढी आहे. बघा, तर या व्यवहारात रिकामी जागा, या व्यवहारात ही अशी रिकामी जागा पहिलं लिहा. पर्याय क्रमांक 1, 100/3% नफा होतो. त्याच्यानंतर 4/3% नफा होतो. त्याच्यानंतर 1/4% नफा होतो. त्याच्यानंतर 25% नफा होतो. 25% नफा होतो. आता बघा, या प्रश्नामध्ये आपणाला काय सांगितलेलं आहे? या प्रश्नामध्ये आपणाला हे सांगितलेलं आहे काय काय आपले आले पाहिजे घटक. मी म्हटल्याप्रमाणे हे 3 घटक याच्यामध्ये आहेत. एक आहे खरेदी, दुसरा आहे विक्री आणि तिसरा आहे नफा. हे 3 घटक आहेत. या 3 घटकांपैकी हे तिन्ही घटक आपल्याला याच्यामधून काय करायचे? शोधायचे दिलेल्या प्रश्नामधून. आता काय सांगितलं? तुम्ही समजा दुकानावर गेलात आणि तुम्ही 40 वस्तू काय केल्या? खरेदी केल्या. हे 40 वस्तू खरेदी केल्या, आहे की नाही? आणि 40 वस्तू खरेदी केल्याच्या नंतर तुम्ही त्या 40 वस्तू पैकी 30 वस्तू विकल्या. म्हणजे ह्या वस्तू 40 वस्तू जेवढ्याला तुम्ही आणल्या होत्या, 40 वस्तू तुम्ही जेवढ्याला आणल्या होत्या त्याच्यापैकी काय झालं? ह्या 40 वस्तूची जेवढी खरेदी किंमत आहे त्या 40 वस्तूपैकी 30 वस्तूची विक्रीची किंमत कशी आहे? ही विक्रीची किंमत 30 वस्तूच्या विक्री किमती बरोबर ही 40 वस्तूची खरेदी किंमत आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नामध्ये किती वस्तू शिल्लक राहिल्या? समजा तुम्ही दुकानावर गेलात, 40 पेन आणलेत, खरेदी केल्या
आणि 40 पेन खरेदी केल्याच्या नंतर तुम्ही काय केल्या, 30 पेन विकल्या आणि 10 पेन शिल्लक राहिल्या. मग 30 पेन तुम्ही विकल्याच्या नंतर तुम्ही जेवढ्याला त्या 40 वस्तूच्या 40 पेनी विकत आणल्या होत्या तेवढे पैसे तुम्हाला मिळाले. मग उरले किती तुम्हाला, उरले तुम्हाला 10. म्हणजे 10 वस्तू तुमच्या शिल्लक राहिल्या. म्हणजे 10 वस्तूची जी किंमत आहे ती तुमच्याकडे तशीच काय राहिली, शिल्लक राहिली. म्हणजे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जी विक्रीची किंमत आहे ती विक्रीची किंमत ही तुमच्या दृष्टीने जर पाहिली किंवा ही जी विक्रीची किंमत आहे ती विक्रीची किंमत त्यानं काय सांगितलं की विक्रीची किंमत, हे बघा, ही विक्री किंमत बरोबर आहे खरेदी अधिक नफा. खरेदी अधिक काय झाला, नफा झाला. आणि मग खरेदी अधिक नफा झाल्याच्या नंतर हे या ठिकाणी ह्या 30 वस्तूची विक्री किंमत ही आहे याची डावी बाजू आणि ही आहे उजवी बाजू. म्हणजे विक्री किंमत जर नफा झाला तर खरेदी आणि नफा मिळून विक्री किंमती इतका होत असतो. आणि मग या ठिकाणी मग याची जी तुम्ही फोड केली, किती वस्तू शिल्लक राहिल्या, 10 वस्तू शिल्लक राहिल्या. म्हणजे किती विकल्या, 30 विकल्या आहे. मग या ठिकाणी ही अशा पद्धतीची तुम्ही मांडणी केली आणि ही मांडणी केल्याच्या नंतर आता आपल्याला काय करायचं, तर या व्यवहारात रिकामी जागा काय दिले पर्यायामध्ये, पर्यायामध्ये चारही पर्यायामध्ये नफा दिलाय. म्हणजे कोणता नफा दिलाय, शेकडा नफा दिलाय. म्हणजे याचा अर्थ काय, याचा अर्थ या व्यवहारामध्ये शेकडा किती नफा झाला हे आपल्याला काढायचे. कशा हे समजलं की चारही पर्यायातून ही जी रिकामी जागा आहे त्या रिकाम्या जागेमध्ये या 4 पर्यायापैकी कोणता पर्याय ठेवायचा हे आपल्याला या ठिकाणी बघायचे. आणि मग बघत असताना बघा या ठिकाणी सूत्र आहे की शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी गुणिले 100. फक्त ही फोड कशी केली इतकं तुम्हाला जर समजलं तर हे गणित आपल्याला काही अडचण जात नाही. बघा शेकडा नफा बरोबर या ठिकाणी नफा झालाय 10 आणि कशावर झालाय तर ह्या 30 याच्यावर झालाय गुणिले काय येणार, हे 100 येणार. आणि मग हे शून्य कटला, हे शून्य कटला, शिल्लक राहिले हे 100/3% या ठिकाणी काय होतो, नफा होतो. मग 100/3% नफा हा कोणत्या पर्यायात आहे तो पर्याय आपण काय करायचा आहे, निवडायचा आहे. तर या 4 पर्यायापैकी नंबर 1च्या पर्यायामध्ये आहे की हा पर्याय 100/3% या ठिकाणी काय होतो, नफा होतो. मग अशा पद्धतीनं जर आपण एक गणित केलं तर त्याच्यामध्ये काही आपल्याला अडचण जात नाही. आणि ह्या गणिताची तुम्ही अशी प्रॅक्टिस केली पाहिजे. इथल्या वस्तू बदलल्या आणि प्रश्न जर असाच ठेवला तर शाब्दिक रूप असंच ठेवलं आणि हे जर प्रश्न तुम्ही चेंज केले तर प्रॅक्टिस केल्याशिवाय हे कुठलंच गणित तुम्हाला येणार नाही. पुन्हा प्रॅक्टिस करा. कोणत्याही पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकामध्ये कोणतंही पुस्तक घ्या आणि त्या पुस्तकामधून आणि विविध पुस्तकातून नफा तोट्यावरचे जेवढे काही गणित आहेत ते गणित तुम्ही केले पाहिजे. पुढचा प्रश्न, एक वस्तू 480 रुपयांना विकल्याने प्रश्न वाचता वाचताच आपल्या लक्षात आलं पाहिजे की त्या एका वस्तूची जी विक्री किंमत आहे ती आपल्याला या ठिकाणी विक्री किंमत दिलेली आहे. एका वस्तूची विक्री किंमत ही 480 रुपये आहे. विक्रीच्या 1/6 नफा होतो. 1/6 नफा होतो. पूर्ण वाक्य तर त्या व्यवहारात
या व्यवहारात शेकडा नफा किती झाला, नफा किती झाला या ठिकाणी 20%, 25%, 30% आणि 15%. बघा, ह्या गणितामध्ये आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायची. कोणती समजून घ्यायची? की पहिल्या प्रथम तुम्ही प्रत्येक प्रश्न हा व्यवस्थितपणाने वाचला पाहिजे. आता प्रश्नामध्ये काय काय माहिती सांगितली मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, हा प्रश्न नफा तोटा या घटकावर असल्यामुळं या ठिकाणी तुम्ही हे 3 मुद्दे लिहिणं अतिशय महत्वाचं आहे. खरेदी आहे, ही विक्री आहे आणि या प्रश्नामध्ये नफा आलाय. या 3 गोष्टी तुम्ही, हे जे 3 घटक आहेत, हे 3 घटक या प्रश्नामध्ये भाग घेत आहेत. मग या 3 घटकापैकी कोणतेही 2 घटक माहीत असतील तर 2 घटकावरून आपल्याला तिसरा घटक व्यवस्थितपणाने काढता येतो. आता काय सांगितले, प्रश्न आपण वाचला, एक वस्तू 480 रुपयांना विकल्याने, याचा अर्थ या 3 घटकापैकी आपल्याला विक्रीची किंमत मिळाली. या ठिकाणी आपण विक्रीची किंमत ही लिहिलेली आहे. ओके, परत काय दिलाय, नफा दिलाय. किती दिलाय, 1/6 दिलाय. कोणाच्या 1/6 दिलाय, विक्री किमतीच्या 1/6 दिलाय. याचा अर्थ विक्री किमतीच्या 1/6 म्हणजे विक्रीला 1/6 न गुणल्याच्या नंतर येणारा गुणाकार म्हणजे त्या ठिकाणचं काय आहे, नफा आहे. बघा, मग काय केलं आपण, हा नफा काढायचा असल्यावर ही विक्री किती आहे, 480, विक्रीच्या 1/6 नफा बरोबर काय आलं इथं, की 6 1 6, 6 8 48, काय आला नफा, 80 रुपये नफा आला. 80 रुपये नफा. प्रश्न वाचला की आपल्याला अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतात. आणि मग आता बघा, तुम्हाला काय दिले, विक्रीची किंमत दिली 480 रुपये, नफा दिलाय 80 रुपये. मग तुम्ही ही वस्तू किती रुपयाला खरेदी केली असेल, त्या 480 मधून 80 गेल्यावर काय येते, खरेदी किंमत येते. म्हणजे खरेदी किंमत काय आली, ही 400 रुपये खरेदी किंमत आहे. म्हणजे आपल्याला पुन्हा सूत्र लिहिण्याचं काम नको वेगळं. खरेदी बरोबर आहे विक्री वजा नफा, नफा असल्यावर. आणि जर तोटा असता तर खरेदी बरोबर आहे विक्री अधिक तोटा. मग या ठिकाणी काय आलाय, खरेदी आली, विक्री आली आणि नफा आला. आणि आता आपल्याला काय करायचंय, शेकडा नफा काढायचा आहे. आणि मग हा शेकडा नफा काढत असताना हे शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी गुणिले 100 या सूत्राचा तुम्ही वापर केला पाहिजे. आणि या सूत्राचा वापर केल्यावर आता काय करायचं, फक्त सूत्रामध्ये तुम्ही किमती ठेवल्या पाहिजे. हे काय, ही डावी बाजू आहे. मग शेकडा नफा बरोबर नफा किती नफा आहे, हे 80 रुपये नफा आहे. हे 80, खरेदी किंमत किती आहे, खरेदी किंमत 400 आहे, गुणिले काय करायचे, हे 100 करायचे. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, उरले किती, 4. हे 4 1 4, हे 4 2 8, पुढे किती आले, 20 आले. म्हणून शेकडा नफा या ठिकाणी शेकडा नफा किती आला, शेकडा नफा 20 आला. मग हा पर्याय या 4 पर्यायापैकी कोणत्या पर्यायात आहे तो पर्याय काय करायचा आहे, या ठिकाणी निवडायचा आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे कसं आहे, अगदी योग्य असं उत्तर आहे. आणि मग हे योग्य असं उत्तर आपण काढत असताना या ठिकाणी आपण योग्य असं उत्तर या ठिकाणी जर काढलं तर आपल्याला हे गणित कसं येते, अगदी बरोबर येते. आणि मग हे बरोबर आल्याच्या नंतर आपण हे गणित, तर पुढचं गणित आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे तुम्ही लिहून घ्या. आणि लिहून घेतल्याच्या नंतर नंदूने 500 रुपयांना खरेदी केलेला रेडिओ
शेकडा 10 नफ्याने, शेकडा 10 नफ्याने चंदूस विकला, चंदूस विकला. चंदूने तो रेडिओ, चंदूने तो रेडिओ गोटूस, तो रेडिओ गोटूस शेकडा 10 तोट्याने, 10 तोट्याने विकला, 10 तोट्याने विकला. तर गोटूने तो किती रुपयांना, किती रुपयांना खरेदी केला, खरेदी केला. बघा 405, 400, 495 आणि 500. तर हा प्रश्न बघत असताना बघा याच्यामध्ये 3 व्यक्तीची नावं आली. मग 3 व्यक्तीची मध्ये हा व्यवहार झालेला आहे आणि मग 3 व्यक्तीमध्ये नाही आणखी किती व्यक्तीमध्ये व्यवहार होऊ द्या. प्रश्न आपल्याला व्यवस्थितशीर वाचायचा आहे आणि प्रश्न व्यवस्थितशीर वाचल्याच्या नंतर शेवटचा जो गोटू आहे त्या गोटूनं हा रेडिओ किती रुपयाला खरेदी केला होता हे आपल्याला या ठिकाणी काढायचे. या ठिकाणी काढत असताना आपण या प्रश्नामध्ये 3 व्यक्ती आहेत. एक आहे नंदू, एक आहे चंदू आणि एक आहे गोटू. त्या तिघांमध्ये व्यवहार झाला आणि या तिघांमध्ये व्यवहार झाल्याच्या नंतर जो तिसरी पार्टी आहे, थर्ड पार्टी आहे, त्यानं तो रेडिओ किती रुपयाला खरेदी केला होता हे आपल्याला या प्रश्नामध्ये काढायचे. आणि बरं काय काढत असताना प्रश्न केवढाही मोठा असू द्या त्याला अजिबात घ्यायचं नाही. पण काय करायचं, प्रश्नाचं एक एक वाक्य व्यवस्थितशीर वाचायचं. पहिलं वाक्य काय सांगते, पहिलं वाक्य सांगते नंदूने 500 रुपयांना खरेदी केलेला रेडिओ शेकडा 10% नफ्याने चंदूस विकला. हे पहिलं वाक्य. पहिलं वाक्य बघत असताना आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतो तो फक्त एकदा लक्षपूर्वक ऐका. आता पहिलं वाक्य आपण वाचलं. पहिल्या वाक्यामध्ये आपणाला काय झालं तर ही नंदूसाठी रेडिओची खरेदी किंमत दिलेली आहे. लक्षात ठेवा नंदूसाठी. बघा आता या प्रश्नामध्ये ह्या प्रश्न सोडवत असताना पहिल्या प्रथम काय आहे, हे आहे नंदू. बघा या नंदूसाठी रेडिओची खरेदी आपण ही पहिल्या प्रथम पाहू. म्हणजे नंदूनं तो रेडिओ 500 रुपयांना खरेदी केला. हा ही झाली नंदूची खरेदी. व्यवस्थितशीर वाक्य आपण लिहिलं. पहिलं वाक्य लिहिलं नंदूसाठी रेडिओची खरेदी किंमत ही 500 रुपये आहे. 500 रुपयाला नंदूनं हा रेडिओ काय केला, खरेदी केला होता आणि शेकडा 10% नफ्याने चंदूस विकला. बघा आता काय झालं, ह्या नंदूनं शेकडा 10% नफा घेऊन विकला. हे बघा शेकडा 10 नफ्याने विकला. बघा विकला बरोबर. कोण विकला, नंदूने विकला आहे की नाही. नंदूनं काय केला, शेकडा 10% नफ्याने विकला. बघा शेकडा 10% नफा आपल्याला कोणत्यावर, नंदूच्या खरेदी किमतीवर शेकडा 10% नफा. म्हणजे 500 रुपयाचा 10% किती, तोंडी बी येते.
500 रुपयाचा 10% म्हणजे 50. म्हणजे मग तो नंदून तो रेडिओ किती रुपयाला विकला? हे बघा, शेकडा 10% नफ्याने विकला. म्हणजे या ठिकाणी हे 500चा वाटल्या 10% तुम्ही काढा तरी चालते. हे 500चा 10% आपण असा काढतो. हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, हे शून्य कटला, म्हणजे काय झाला? नंदूला 50 रुपये नफा झाला. लक्षात, नंदून 50 रुपयाच्या नफ्याने विकला. कोणला विकला? चंदूला विकला. म्हणजे बघा, नंदूसाठी जी विक्रीची किंमत आहे, बघा आपल्याला खूप छान बघू आपण. नंदूसाठी विक्री किंमत, नंदूसाठी रेडिओची विक्रीची किंमत काय आली? नंदूने केवढ्याला खरेदी केला होता? 500 रुपयाला. त्याच्यावर नफा किती मिळवला त्यानं? 50 रुपये. म्हणजे मग नंदून तो रेडिओ किती रुपयाला विकला? 550 रुपयाला विकला. वाटल्यास असं लिहिलं तरी चालतंय. हे 500 अधिक 50 बरोबर 550 रुपये. म्हणजे 550 रुपये ही काय झाली? नंदूसाठी रेडिओची विक्री किंमत. काय विचारू द्या, नंदूसाठी रेडिओची खरेदी किंमत किती आहे? 500. नंदूसाठी रेडिओची विक्रीची किंमत किती आहे? 550. मग जी नंदूची विक्रीची किंमत आहे ती चंदूची कोणती किंमत येईल? ती चंदूसाठी खरेदीची किंमत येते. बघा, नंदून कोणला विकला? चंदूला विकला. मग चंदून काय केला? खरेदी केला. कोण केला? नंदूकून केला. केवढ्याला केला? 550 रुपयाला केला. म्हणजे काय झालं? या माहितीच्या आधारे चंदूसाठी, बघा आता हे चंदूसाठी रेडिओची खरेदी बरोबर आहे 550. म्हणजे चंदूची जी विक्री किंमत आहे ती नंदूची जी विक्री किंमत आहे ती चंदूची काय येणार आहे? खरेदी किंमत येणार. म्हणजे मग चंदूसाठी ती काय? रेडिओची खरेदी किंमत आलेली आहे. त्यानं तो 550 रुपयाला तो खरेदी केला. चंदूने तो रेडिओ गोटूस शेकडा 10 तोट्याने विकला. बघा बघा बघा, चंदूने रेडिओ 10% तोट्याने विकला. तोट्याने विकला आहे की नाही? बरोबर. आता आपल्याला काय करायचं? त्या 550चा 10% काढायचा. मग 550चा 10% काढत असताना बघा, हे 550चा 10%, हे 10% जर आपण असं केलं तर बघा, हे शून्य कटला, हे कटला, हे कटला, हे कटला, किती किती आला तोटा? हे 55 रुपये काय आला? तोटा आला. म्हणजे काय केलं? चंदून 550 रुपयाला रेडिओ खरेदी केला होता, परंतु चंदून 10% तोट्यानं काय केला? विकला. म्हणजे चंदूसाठी आता आपल्याला काय काढायची? चंदूसाठी आपल्याला विक्रीची किंमत काढायची. हे बघा, हे चंदूसाठी रेडिओची विक्री किंमत, विक्री बरोबर आहे की नाही? केवढ्याला खरेदी केला होता? 550 रुपयाला खरेदी केला होता. काय झाला? तोटा झाला. मग तोटा झाल्यावर काय करतो आपण? तोटा हा खरेदी किमतीमधून वजा करतो. मग या 550 मधून 55 गेले, खाली किती राहिले? हे 495 रुपये. काय राहिले? हे 495 रुपये राहिले. 495 रुपयानं बरं काय, 495 रुपयाला कोण विकला? चंदून विकला. कोण घेतला? बघा 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 बघा, तोट्याने विकला. तर गोटूने तो किती रुपयानं खरेदी केला? म्हणजे चंदूसाठी जी रेडिओची विक्री किंमत असेल ती गोटूसाठी कोणती किंमत आहे? खरेदी किंमत आहे. म्हणून बघा, गोटूसाठी
रेडिओची खरेदी बरोबर काय मग चंदून कोणाला ऐकला, गोटूला ऐकला. केवढ्याला ऐकला? 495 रुपयाला. याच्यासाठी विक्रीची किंमत आहे. कोणासाठी? चंदूसाठी. पण गोटूसाठी ती काय आहे? खरेदीची किंमत आहे. म्हणून गोटूनं तो रेडिओ किती रुपयाला खरेदी केला होता? तर तो रेडिओ गोटूनं 495 रुपयाला खरेदी केला होता. याचं कसं आहे? असं योग्य असं उत्तर आहे. आणि अशा पद्धतीनं आपण प्रश्न काय दिलाय, प्रश्नामध्ये काय माहिती दिली, कशा कशा पद्धतीनं खाली यायचं, कोणकोणतं सोडवायचं, कोणासाठी काय आहे, याचं आपलं जे काही आपलं जे चित्त आहे तो ते शांत पाहिजे. आणि ते शांत यानं जर आपण हे वाचलं आणि हे जर केलं, आपलं गणित अजिबात चुकत नाही. अशा पद्धतीनं त्या 3 व्यक्तीच्या व्यवहारामध्ये शेवटच्या व्यक्तीनं तो रेडिओ किती रुपयाला खरेदी केला होता हे आपण अशा पद्धतीनं काढलेलं आहे. हे तुम्ही सर्वांनी हे सगळं लिहून घ्यायचं. तर अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचंय, ह्या गणिताला सामोरं जायचे. आणि ह्या गणिताला सामोरं जात असताना आपल्याला ज्या काही अडचणी येतील त्या अडचणी आपण सोडविणार आहोत. बघा आता पुढचा जो प्रश्न आहे तो पुढचा प्रश्नही आपण या ठिकाणी घेणार आहोत. आणि पुढचा प्रश्न हे तुम्ही सगळं लिहून घ्या. मी शिकिता लिहून घ्या, लक्ष ठेवजा. 20% नफा घेऊन 20% नफा घेऊन एक वस्तू 60 रुपयांना विकली. 60 रुपयांना विकली जाते. जर ती वस्तू 70 रुपयांना विकली, 70 रुपयांना विकली तर शेकडा नफा किती? बघा 40%, 10%, 30% आणि 35%. या प्रश्नामध्ये पहिल्या प्रथम काय मी तुम्हाला नेहमी सांगितल्याप्रमाणे की खरेदी या ठिकाणी विक्री आणि शेकडा नफा हे जे 3 घटक आहेत, त्या 3 घटकाला अनुसरून आपणाला ह्या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपणाला जायचे. या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये आपण जात असताना काही गोष्टी आता आपणाला एक खरेदी, विक्री आणि शेकडा नफा हे 3च घटक याच्यामध्ये आलेले आहेत. त्या 3 घटकाच्या अनुषंगाने आपल्याला आता या ठिकाणी खरेदी किंमत दिली नाही आणि या ठिकाणी विक्री किंमत दिली. ही विक्री किंमत दिली 60 रुपये आणि शेकडा नफा दिला 20. बघा तर याच्यावरून आपल्याला काय करायचंय, या दोघांवरून आपल्याला याची खरेदीची किंमत काढायची. या प्रश्नामध्ये पहिल्या प्रथम काय करायचं, हा जर प्रश्न तुम्हाला सोडवायचा असेल तर हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला याची खरेदीची किंमत काढायची. आणि खरेदीची किंमत काढत असताना आता काय करणार आपण, सूत्र लिहायचं. काय लिहायचं सूत्र, खरेदी किंमतीचं सूत्र आपण या ठिकाणी लिहिलं पाहिजे. आणि खरेदी किंमतीचं जे काही सूत्र आहे ते असं आहे, ते खरेदी आपण नेहमी लिहून खरेदी बरोबर विक्री गुणिले 100 भागिले 100 अधिक शेकडा नफा. मुद्दाम लिहालो पुन्हा तुम्हाला हे सगळं पाठ झाले आहे की नाही. आणि मग विक्रीची किंमत किती आहे, 60 रुपये. 60 गुणिले 100
भागिले 100 अधिक शेकडा नफा, काय झाला शेकडा नफा 20 झाला. म्हणजे इथे 100 अधिक 20 काय काय येणार 120 येणार. आणि 60 एक 60, 60 दोन्ही 120, बे एक बे, बे पंचे 10 आणि शून्याला शून्य. म्हणजे या ठिकाणी खरेदीची किंमत किती आली 50 रुपये. बघा खरेदीची किंमत किती आली 50 रुपये आली. पण ही 50 रुपये या ठिकाणी पहिल्या प्रथम आपण या प्रश्नामध्ये ह्या वस्तूची खरेदी किंमत काढली. आणि खरेदी किंमत बिलकुल आपल्याला घाई नाही करायची, हळूहळू पुढे जायचे. मग आपल्याला खरेदीची किंमत मिळाली. परंतु त्यानं काय सांगितलं, जर ती वस्तू आता काय केलं, ही वस्तू त्यानं काय केलं सांगितलं 70 रुपयाला विकली. बघा केवढ्याला विकली 70 रुपयाला विकली. आणि 70 रुपयाला विकल्यामुळं आणि खरेदीची किंमत काय येणार आहे तीच येणार आहे, मूळ किंमत ते 50 रुपये. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हा शेकडा नफा काढायचा आहे. बघा 10 रुपयावर 20% नफा आहे की नाही, तर 20 रुपयावर काय येणार आहे याच्या डबल नफा येणार आहे. कोणता येणार आहे 40% नफा येणार आहे. परंतु हेही आपल्याला तेवढं समजलं नाही, तर मग आपण ह्या काय करायचं सूत्र लिहायचं, हे शेकडा नफा बरोबर नफा छेद खरेदी गुणिले 100. आणि मग या ठिकाणी नफा जो आहे हा नफा किती झाला, नफा हा 20 रुपये नफा झाला. 20 रुपये खरेदी किंमत किती आहे 50 गुणिले 100. आणि मग हे 50 एक 50, 50 दोन्ही 100 आणि 20 दोन्ही 40. म्हणजे या ठिकाणी काय झाला शेकडा नफा हा 40% झाला. मग या पर्यायामध्ये ज्या पर्यायामध्ये उत्तर असेल त्याला काय करायचं, असं टिक मार्क करायचं किंवा तुम्हाला ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने ते गणित काय करायचे सोडवायचे. आणि मग हे असं सोडवत असताना आपण नेमकं काय केलं, घाई अजिबात करायची नाही. आता बरेच मुलं मी पाहतो की थोडस घाई करतात, मुद्दाम पाठीमाग जातो की कोणाचा व्हिडिओ चालू आहे कोण काय. तर थोडस शिकवेपर्यंत लक्ष द्या. आणि याच्यानंतर तुम्ही म्हणजे माझा पिरियड झाल्याच्या नंतर सगळ्या तुम्ही नफ्या तोट्याचं जेवढी गणित असतील कोणतंही पुस्तक असो त्या पुस्तक आणायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे गणित स्वतः तुम्ही केले पाहिजेत. आणि तुम्ही जर स्वतः गणित केले तर आणखी तुम्हाला गणित हे छान पद्धतीनं समजतंय. आणि या ठिकाणी आपण हा प्रश्न पाहिला आणि हा प्रश्न पाहिल्याच्या नंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत. तर पुढचा प्रश्न पाहत असताना या ठिकाणी हे 100 शिलाई मशीन, या पुढचा 100 शिलाई मशीन काही रुपयांना विकल्याने शेकडा 25 नफा झाला. शेकडा 25 नफा झाला. तर प्रत्येक शिलाई मशीनवर शेकडा किती नफा झाला, शेकडा किती नफा झाला. प्रश्न 20%, 25%, 16% आणि 10%. बघा आता या प्रश्नामध्ये शिलाई मशीन ची संख्या 100 आहे आणि शेकडा नफा ही 25 आहे. आणि मग 100 शिलाई मशीनवर जर 25% नफा होत असेल तर एका शिलाई मशीनवर किती टक्के नफा होणार आहे 25% नफा होणार आहे. त्याच्यामध्ये मुद्दाम हे तुम्हाला सांगतो हे अशी गणित करायची अजिबात काम नाही. शिलाई मशीनची संख्या किती दिली 100 दिली, नफा किती झाला 25% नफा झाला. मग 100 मशीनवर 25% नफा, तर एका शिलाई मशीनवर बी काय होणार आहे तेवढाच नफा होणार आहे.
तेवढा टक्के, म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आहे. आणि अशा पद्धतीनं काही काही प्रश्न तुम्ही न करताही तुम्हाला सोडवता येतात. या प्रश्नाचं हे बघितलेलं आहे.